सुरुवातीला बातमी येते ते अर्थातच बारामतीच्या पोटनिवडणुकी संदर्भातली, कारण आजचा त्या दृष्टीने निर्णायक दिवस होता. नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर. तर आजची बातमी अर्थातच बारामतीमधनं, कारण बारामतीमध्ये पोटनिवडणुकी संदर्भात नेमकं आज काय घडणार, कारण अर्ज माघारीचा होता शेवटचा दिवस. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर काँग्रेसने मग बारामतीच्या पोटनिवडणुकीतनं माघार घेतली आहे. यामुळे सुनेत्रा पवारांसोबत पवार कुटुंबीय आणि भाजपचाही जीव भांड्यात पडलाय. मात्र निवडणुकीतून माघार घेण्यासाठी काँग्रेसने तब्बल 3 दिवस सगळ्यांना खेळवलं. सुनेत्रा पवारांनी सपकाळांना तब्बल 3दा फोन करत मनधरणी केली. तर सुनेत्रांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आश्वासन देणाऱ्या फडणवीसांनी आपला शब्द पाळत सपकाळांना फोन करत माघार घेण्याची कळकळीची विनंती केली. शरद पवारांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन करत मग शिष्टाई केली. सुप्रिया सुळेंनीही काँग्रेसला माघार घेण्याची विनंती केली. तर शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार भल्या पहाटे सपकाळांच्या भेटीला पोहोचले. अखेर केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधल्यावर सपकाळांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता म्हणून माघार घेतली असा निर्णय जाहीर केला. मात्र तोपर्यंत काँग्रेसने सगळ्यांनाच जेरी सांडलं एवढं मात्र नाही. तर काँग्रेसने अगदी शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतला. आज नेमकं काय काय घडलं दिवसभरात ते बघूया. सकाळी 8 वाजता रोहित पवार हर्षवर्धन सपकाळ यांची भेट झाली. 11:20 मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. धनंजय मुंडेंनी फोन केला सपकाळांना. वेळ होती 11:40. तर सुनेत्रा पवार आणि सपकाळ यांचाही फोनवरून संवाद झाला 11:15 वाजता. सपकाळांची मल्लिकार्जुन खरगेंशी मग 11:55 चर्चा झाली. दुपारी 12:05 शरद पवारांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन केला. तर 12:05 त्याचवेळी इकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सपकाळांसोबत भेटही त्यांची झालेली होती. दुपारी 2 वाजता मग अर्ज माघारीचा निर्णय काँग्रेसकडनं जाहीर झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.